शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। सांगलीत जेसीबीने गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, 750 लिटर रसायन नष्ट, पोलिसांची मोठी कारवाई। पुणे येथे विषारू दारूमुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर सांगली पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्नाळ तालुका मिरज येथे ओढ्यालगत सुरू असलेली एक मोठी गावठी हातभट्टी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केली। या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी 750 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आणि इतर साहित्य जप्त करून जागेच नष्ट केले। कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता संपूर्ण परिसरात तीव्र उग्र वास येत होता। संशयितांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी जमिनीमध्ये ठराविक अंतरावर लोखंडी बॅरेल्स पुरून ठेवल्याचे दिसून आले। पोलिसांनी तातडीने जेसीबी मागून जमिनीखालील पुरलेले 200 लिटर क्षमतेचे 5 लोखंडी बॅरेल्स बाहेर काढले, ज्यामध्ये तब्बल 750 लिटर कच्चे रसायन भरलेलं होतं। ही दारू मानवी आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आणि जीवघेणी असल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेसाठी रसायनाचे नमुने काढून घेतले। त्यानंतर रिकामे लोखंडी बॅरेल्स, लोखंडी डबे, काहील आणि कोळशाची पोती असा एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट केला। अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेवरून पोलीस पथक या भागात गस्तीवर होते। यावेळी माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कर्नाळ हद्दीत ओढ्यालगत कोळसा आणि लोखंडी बॅरेलचा वापर करून बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबून ओढ्याच्या दिशेने छापा टाकला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच तिथे काम करणारे दोन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी दोघे राहणार कंजारभाट वस्ती कर्नाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले आहेत। जिल्ह्यात अवैध दारू धंद्याविरोधात यापुढेही अशीच विशेष मोहीम राबवून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे।